नमस्कार मित्रांनो, भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी राजे झाले, ज्यांनी आपल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने देशाचे रक्षण केले. पण काही राजे असे असतात की त्यांच्या कार्यामुळे इतिहासात एक नवे युग सुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका महान राजाची कथा, राजा शालिवाहन यांची गाथा. ही केवळ एका राजाची कथा नाही, ही कथा आहे स्वाभिमानाची, धैर्याची, धर्मरक्षणाची आणि नव्या युगाच्या सुरुवातीची. भारतीय कालगणनेमध्ये ज्यांच्या नावाने शालिवाहन शक सुरू झाला, त्या महान राजाची प्रेरणादायी गोष्ट आणि जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा सण का साजरा केला जातो? चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत ऐतिहासिक कथेला. प्राचीन काळात भारतभूमी अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागलेली होती. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, परंपरा आणि राज्यव्यवस्था होती. व्यापार, शेती, ज्ञान आणि अध्यात्म यामुळे भारत समृद्ध होता. परंतु काळाच्या ओघात या समृद्धीवर परकीय आक्रमणांचे सावट वाढू लागले. पश्चिमेकडून शक नावाच्या परकीय जमाती भारतात येऊ लागल्या. त्यांनी अनेक प्रदेशांवर आक्रमणे केली, काही राज्यांवर ताबा मिळवला, व्यापारमार्गांवर नियंत्रण मिळवले आणि स्थानिक लोकांवर अत्याचार सुरू केले. हळूहळू अनेक जनपदे त्यांच्या भीतीने ग्रासली. लोकांच्या मनात असहायता निर्माण झाली होती. अशा कठीण काळात नियतीने एका महान व्यक्तिमत्वाला जन्म दिला, राजा शालिवाहन. राजा शालिवाहनाचा जन्म. लोकपरंपरेनुसार शालिवाहन एका साध्या ब्राह्मण कन्येच्या पोटी जन्मले. त्यांच्या जन्माच्या वेळी गावात विलक्षण शांतता होती. काही संत आणि तपस्वींनी त्यांच्या जन्मावेळी भविष्यवाणी केली. ते म्हणाले, हा बालक साधा नाही, हा मोठा होऊन पराक्रमी राजा बनेल. तो अन्यायाविरुद्ध उभा राहील आणि या भूमीचा स्वाभिमान पुन्हा जागृत करेल. त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले शालिवाहन. बालपण आणि आईची शिकवण. लहानपणापासूनच शालिवाहन अत्यंत धैर्यवान आणि न्यायप्रिय होते. जर एखाद्या मुलावर अन्याय होत असेल तर ते त्याच्या बाजूने उभे राहत. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे. त्यांची आई त्यांना नेहमी सांगत असे, शक्ती मिळव पण ती धर्मासाठी वापर. अन्याय करणे हा पराक्रम नाही, अन्यायाविरुद्ध उभे राहणे हाच खरा पराक्रम आहे. ही शिकवण शालिवाहनांच्या आयुष्याचा आधार बनली. गुरुकुलातील शिक्षण. तरुणपणी शालिवाहनांना गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथे त्यांनी वेद, शास्त्र, धनुर्विद्या, युद्धनीती, राजनीती आणि राज्यकारभार यांचे शिक्षण घेतले. त्यांचे गुरु त्यांना नेहमी सांगत, राजा तोच जो प्रजेसाठी जगतो. तलवार चालवण्यापूर्वी विचार करणे आणि विजय मिळवल्यानंतर नम्र राहणे हीच खरी राजाची ओळख आहे. हे शब्द शालिवाहनांच्या मनावर कायमचे कोरले गेले. अन्यायाविरुद्ध पेटलेली ज्वाला. काळ पुढे सरकत गेला आणि शालिवाहन तरुण झाले. त्या काळात शक जमातींचे आक्रमण अधिक वाढले होते. अनेक प्रांतांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत होता. लोक भयभीत झाले होते. काही स्थानिक राजे दुर्बल झाले होते. प्रजेवर जडकर लादले जात होते. शालिवाहनांनी हे सर्व पाहिले आणि त्यांच्या मनात स्वाभिमानाची ज्वाला पेटली. ते म्हणाले, आपण भीतीत जगत राहिलो तर आपली भूमी आणि संस्कृती नष्ट होईल, पण आपण एकत्र उभे राहिलो तर कोणताही शत्रू आपल्याला हरवू शकत नाही. सैन्य उभारणी. शालिवाहनांनी तरुणांना एकत्र केले. त्यांना तलवारबाजी, धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले. डोंगरदऱ्यांचा अभ्यास केला. गुप्तहेर व्यवस्था तयार केली. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवले. ते आपल्या सैनिकांना नेहमी सांगत, ही लढाई केवळ भूमीसाठी नाही, ही लढाई आपल्या संस्कृती आणि स्वाभिमानासाठी आहे. शकांवर विजय. शकांवर पहिली लढाई अत्यंत कठीण होती. शक सैन्य बलाढ्य होते. त्यांच्या घोडदळामुळे ते अधिक शक्तिशाली वाटत होते. पण शालिवाहनांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि रणनीतीचा वापर केला. अचानक हल्ले केले. शत्रूचे पुरवठा मार्ग बंद केले. डोंगराळ प्रदेशाचा फायदा घेतला. दीर्घ संघर्षानंतर शक सैन्य पराभूत झाले. हा विजय केवळ युद्धाचा नव्हता, तो स्वाभिमानाचा विजय होता. विक्रमादित्य आणि शालिवाहन. त्या काळात उत्तर दिशेला विक्रमादित्य नावाचा एक महान राजा प्रसिद्ध होता. दोन्ही राजांच्या सामर्थ्यामुळे काही सीमावर्ती प्रदेशांवर तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंनी दूत पाठवण्यात आले. संवाद झाला. शेवटी दोन्ही राजांना जाणवले की अंतर्गत युद्धाने भारतभूमी दुर्बल होईल, म्हणून समन्वय झाला. उत्तर दिशेला विक्रम संवाद चालू राहिला आणि दक्षिणेकडे शालिवाहन शकाची सुरुवात झाली. गुढीपाडव्याची सुरुवात. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी शालिवाहनांनी नव्या कालगणनेची घोषणा केली. हा दिवस नवसंवत्सर म्हणून साजरा करण्यात आला. लोकांनी घराघरासमोर विजयध्वज उभारले. बांबूवर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने,
साखरेच्या गाठी आणि फुलांच्या माळा लावल्या. वर कलश ठेवण्यात आला. हा विजयध्वज पुढे गुढी म्हणून ओळखला जाऊ लागला. आदर्श राज्यकारभार. शालिवाहनांच्या राज्यात शांतता आणि समृद्धी आली. त्यांनी व्यापार वाढवला, शेती सुधारली, न्यायव्यवस्था मजबूत केली. लोक म्हणू लागले, हा राजा केवळ योद्धा नाही, हा धर्मसंरक्षक आहे. निष्कर्ष आणि बोध. महाराष्ट्रात हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजयाची पताका. ती आपल्याला सांगते, अन्यायावर विजय मिळवता येतो, स्वाभिमान जपता येतो आणि दरवर्षी नव्या सुरुवातीची घोषणा करता येते. आजही घराघरासमोर उभारलेली गुढी राजा शालिवाहनाच्या पराक्रमाची आठवण करून देते. मित्रांनो, शालिवाहन राजाची ही कथा आपल्याला शिकवते की स्वाभिमान जपणे, धर्माचे रक्षण करणे आणि प्रजेच्या हितासाठी कार्य करणे हीच खऱ्या राजाची ओळख आहे. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी आपल्याला संदेश देते, नवीन वर्ष आले आहे, नवीन सुरुवात करा, धैर्याने पुढे चला आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.